गाईज, आज आम्ही पणजीला फिरणार आहे. तिथे जरा हिस्टॉरिकल प्लेसेस वगैरे बघायचे आज. मॉन्युमेंट्स आहेत, म्युझियम आहे, ओल्ड चर्च आहे, व्हाईट चर्च आहे, फाउंटन हाऊस आहे. तिथं फोटोग्राफीसाठी खूप भारी प्लेस आहे. आज तिथं जाणार आहे आम्ही. आणि मंगेशी टेम्पलला जर कव्हर केलं तर आज कव्हर करू आम्ही, कारण का थोडं ते पोंडाच्या इथे येते, थोडं लांब आहे. आज जर कव्हर झालं तर आज जरा भरपूरच प्लेसेस आहेत. सो आज दोना पावलाला पण जायचं आहे. सो बघूया की किती कव्हरेज होते आमचं आज. पण बरेच हिस्टॉरिकल प्लेसेस आज दक्षाला दाखवायचे आहेत. आणि अंधार पडायच्या आत आम्ही जास्तीत जास्त कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे, कारण की अंधार पडलं की ते अर्थ राहत नाही, काही दिसतच नाही ना. कारण का क्लोजिंग टाइम 6 आहे इथं. येस कुठले पण मॉन्युमेंट्स आणि ह्याचं 6 to 7च्या रेंजमध्ये क्लोजिंग असते. हो, तर बघत राहा तुम्ही. हो आमच्याशी. आणि आता आम्ही सकाळचे 10 वाजले, तर आता आम्ही फर्स्ट ब्रेकफास्ट करणार. ब्रेकफास्ट करून आम्ही आता निघणार पणजीला. येस. आणि कसं आहे, थोडंसं प्लेसेस जास्त बघायचे आहेत आणि दिवस कमी आहे, त्याच्यामुळे आम्ही काल पण जो लंच होता तो मिस केला इन द सेन्स आम्ही नाश्ताच खूप लेट केलेला. कालचा तर आम्ही 12 वाजता केलेला. ब्रेकफास्ट कम लंच झाले ॲक्च्युली ते. सो आम्ही फुल हेवीच केलेला, सो दॅट भूक नाही लागणार आम्हाला. तर आज पण आम्ही तसंच करायचं प्लॅन आहे. आता तर 10 वाजले, सो आज पण आम्ही कालसारखंच हेवी ब्रेकफास्ट करणार. आणि मग आपलं जे हे आहे लंच, ते कदाचित आम्ही खाल्लं तर वेळ असेल तर खाऊ, पण नसेल तर मग सो दॅट आम्ही स्किप करणार. मग संध्याकाळी डायरेक्टली मग आम्ही काहीतरी स्नॅक्स वगैरे खाऊ आणि मग रात्रीचा डिनर. सो असं आहे. पण आम्ही एवढं की ब्रेकफास्ट खूप हेवी करणार आहे, सो दॅट आम्हाला तसं काही भूक पण लागणार नाही आणि हे होणार नाही. चला मग स्टे कनेक्टेड विथ अस. आणि तुम्ही बाकीचे पण प्लेसेस तुम्हाला दाखवून. आता फर्स्ट डेस्टिनेशन कुठलं आहे आपलं हर्षल? आता आपण ह्याला जायचं, व्हाईट चर्चला जायचं. त्यानंतर मग ह्याला जायचं ओल्ड चर्चला. आणि सी कॅथेड्रल म्हणून आहे तिथे, तर तिथे म्युझियम आहे, तर ते म्युझियम पण बघायचं आहे. सो ते कव्हरेज झाल्यानंतर डोनापावलाला जायचं. आणि त्याच्यानंतर जर टाइम राहिला तर मंगेशी टेम्पलला जाऊ. सो तुम्ही कनेक्टेड राहा. आम्हाला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हा, तुमची फार गरज आहे. तुमच्यामुळे आमचं चॅनल फ्लरिश होईल. आणि असंच तुम्हाला छान छान प्लेसेस पण बघता आम्ही दाखवूच. हो. आणि गोवा इज मस्ट आहे. मी तर फर्स्ट टाइम व्हिजिटर आहे गोवाची, आणि आय एम इन लव्ह विथ गोवा. खरंच खूप छान आहे आणि एक हॉलिडे स्पेंड करण्यासाठी खूपच छान आहे. आम्ही निघतो आता. मी आता रेस्टॉरंटमध्ये, हाया रेस्टॉरंट म्हणून आहे, माझं नाव पाहू शकता. तर इथं आम्ही आलोय आता नाश्ता करण्यासाठी. साऊथ इंडियनच मागवले. 2 ऑनियन उत्तप्पा, बिकॉज ते हेवी असतं आणि आम्हाला पूर्ण करायचं आहे. ते खाऊन जरी आमचं पोट भरलं नाही तरी आम्ही अजून परत ऑर्डर पण करू. त्याच्यामुळं सध्यासाठी आम्ही ते ऑर्डर केलेलं आहे. हाया रेस्टॉरंट म्हणून आहे. आता आम्ही पोचलो आहोत इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्चला. हे पणजीमध्ये आहे. त्याला व्हाईट चर्च पण म्हटलं जातं. हे मागं तुम्ही पाहू शकाल. हे खूप फेमस चर्च आहे गोव्यामधलं. आणि इथं बरेच टुरिस्ट लोक येतात आणि मूवीजची शूटिंग पण झाली आहे, जसं की अजब प्रेम की गजब कहाणी. ह्या मूवीमध्ये हे चर्च दाखवलं गेलेलं आहे. सो खूप फेमस आहे चर्च गोवामध्ये. इथं आला तर हे चर्च तुम्ही नक्की पाहून जावा. सध्या कोरोनामुळे बंद आहे. हां, सध्या कोरोनामुळे इथं वर जायला अलाउड नाही आहे, म्हणून आम्ही इथं खालीपर्यंतच आहो. नाहीतर इथं वर हे दिसतं, तिथपर्यंत पण आपण जाऊ शकतो. पण आता ते बंद असल्या कारणानं आम्ही इथंच आहे. हे बघा, इथं खाली असं गार्डन पण आहे. इथं खाली थोडंसं त्यांचं हे असं लॉन टाईप पण दिलं त्यांनी. फंक्शन्स वगैरे ते सगळे कॅरी होतात आणि चर्चचे. आणि इथं त्यांचं हे आहे, ते कॅन्डल्स वगैरे जळवतात, प्रे करतात. कॅन्डल्स वगैरे लावून प्रे करतात सध्यासाठी, बिकॉज ते इथं नो एंट्री. इथं ॲक्च्युली दोन्ही साईडनं इथं तुम्ही बघू शकता नो एंट्रीचा बोर्ड आहे. स्टेअर्स आहेत समोर. हां, इथं मागं स्टेअर्स आहेत आणि त्याच साईडला पण असे सेम असंच आहे. सो इथून ॲक्च्युली वर जायचा रस्ता आहे, पण सध्या तिथं नो एंट्रीचा बोर्ड लावला आहे कोरोनाच्या ह्याच्यामुळे.
सो आता इथंपर्यंतच लोक येतात, फोटोज वगैरे काढतात. सो हे आमचं फर्स्ट डेस्टिनेशन. पण तुम्ही जर गोव्यामध्ये फिरताय तर हेल्मेट कंपल्सरी घाला, नाही तर चलन फाटते. हो हो हो. आता मी स्वतः फाडून आलोय चलन. पण एवढंच आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये कसं एक चलन फाटले की दुसऱ्या चौकात परत फाटतात. इथं तसं नाही आहे. एक चलन फाटलं की ते दिवसभर चालतं 12 वाजेपर्यंत. हो. त्यामुळे तुम्हाला काय टेन्शन घ्यायची गरज नाही. एकदा जरी तुमचं चलन फाटलं गेलं पण ते चलन तुम्ही जपून ठेवा. सो दॅट पुढं कुठल्याही तुम्ही पोलिसने पकडलं किंवा काय झालं तर ते चलन तुम्ही त्यांना दाखवून हे होऊ शकता, ते तुमच्याकडनं जाऊ शकता, परत नाही फाडणार ते. सो हे एक चांगली गोष्ट आहे. पण तरी तुम्ही हेल्मेट इज कंपल्सरी. ॲटलिस्ट जो ड्रायव्हर जो बसतो त्याला घातलंच पाहिजे. अदरवाईज इथं स्ट्रिक्ट आहे हेल्मेटच्या बाबतीत. तिथं खूप स्ट्रिक्ट आहे. इथं आम्हाला आत्ताच येता फर्स्ट डेस्टिनेशनमध्ये येताच 2-4 पोलिसांनी पकडून थांबून. पण एवढंच आहे की तुम्हाला प्रत्येक चौकात थांबून एकदा चलन फाटलं नाही एकाकडनं आणि प्रत्येक चौकात थांबवलं तर तुम्हाला थांबावंच लागते. हो हो. सो तेवढं काळजी घ्या तुम्ही. हेल्मेट घालूनच फिरा इकडे गोवामध्ये. सो आता आम्ही खाली जाऊन पण तुम्हाला त्या लॉनवरनं पण तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. सो चला. दक्षा आता हेअर ब्रेडिंग करायला लागली आहे. इमॅक्युलेट चर्चच्या समोर आम्हाला भेटलं आहे करण्यासाठी. आणि हे केसात असं हायलायटरसारखं दिसतं आणि डिझाईन करतात ते करताना. हिला खूप आवडतं म्हणून म्हणलं करून घे. आणि गोवामध्ये हे असं असतं सगळं. हां, म्हणलं इथं नाही करणार तर कुठे करायचं. आता आम्ही पोचलो आहोत गोवा आर्किओलॉजिकल म्युझियमला. पण खूप गरमी आहे त्यामुळे आम्ही मला रिफ्रेश व्हायला लिंबू पाणी पियायचं. लिंबू पाणी पितोय कारण की रिफ्रेशमेंट होती. जास्त ऊन आहे इथं. हां, तर आता बघा. आता गोवा म्युझियममध्ये तर अलाउड नसतात कॅमेरे, पण असेल तर आम्ही आतून पण फोटो घेऊ. पण जर अलाउड नसेल तर मग नाही दाखवता येणार, बिकॉज पॉलिसीज त्यांच्या असतात, तर असं ब्रेक नाही करता येत. सो आता मी तर आलो आहे. लिंबू पाणी पिऊन झालं की मग आम्ही जाणार आहे आत. सो लेट सी, जर असेल अलाउड तर मग आम्ही नक्कीच व्हिडिओ करू. सो या. आता आम्ही एंटर होतो आहोत आर्किओलॉजिकल म्युझियमला. दक्षा मागे बघ ना. आर्किओलॉजिकल म्युझियम गोव्याचं खूप फेमस म्युझियम आहे.
दक्षू आम्हाला टूर करते आता, टूर गाईड झाले माझे, घेऊन चालले मला. मला नको म्युझियम मध्ये ठेवा, तिथं बसवतील पुतळ्यासारखं मला. द ग्रेट हर्षल कापसे म्हणून बसवते. खाली अशी पाठी लागते तुझ्या, हा. ग्रेट हर्षल कापसे, स्टॅच्यू ऑफ द ग्रेट हर्षल कापसे. छान दिसतेस तू. थँक्यू 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 सो मच. आजचं गेटअप पण छान केलायस तू. गोवन दिसलं पाहिजे ना. अरे टोटल गोवन झाली आहेस. जैसा देश वैसा भेस. हा बरोबर. डॉल वाटायला लागलीस, बार्बी डॉल. गोव्यात आलं की असे जर तुम्ही कपडे असे नाही घातले तर तुम्हाला ती फील नाही येणार गोव्याची. तुम्ही तेवढा एन्जॉय नाही करू शकत, ती वाईब्स नाही येणार गोव्याची. So हे असं तुम्ही जरा केलंच पाहिजे वेगळं काहीतरी, नंतर आपलं रोजचं रुटीन, जॉब, स्कूल, कॉलेज जे काय असेल ते असतंच आपलं. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की दाक्षाची चॉईस एक नंबर आहे. कुठून कुठून शोधते काय माहिती ड्रेस, ऑनलाईन शोधती, कुठून शोधती, पण आई शपथ असले भारी असं हटकेच असत कोण मला ना असं रिपीटिव्ह कुठं दिसतच नाही तिचे ड्रेस. मस्त मस्त शोधून काढते आणि अँटिक दिसते एकदम सगळ्यांमध्ये, रेट्रो लुक. जवळून तुम्ही बघा, हे आता आम्ही जवळ पोहोचलेलो आहोत आर्किओलॉजिकल एंट्रन्स पासून. म्युझियमला इकडे एंट्री आहे हां, लेफ्ट साईडने, तिथे बघू शकता तुम्ही वेळ बोर्डला. आणि एंट्रन्स पासून हे एवढं आत चालत आल्यावरती हे आपल्याला दिसतं. आता म्युझियम तर ओपन आहे, दुपारी 2 वाजता ओल्ड चर्च ओपन होतं, पण टुरिस्टला एंट्री आहे का नाही आम्हाला अजून काही नक्की माहीत नाही. बघूया आता. तोपर्यंत 2 वाजेपर्यंत आम्ही म्युझियम पूर्ण फिरून घेणार आहे.
हॅलो. आता आमचं गोवा म्युझियम बघून झालेलं आहे. आता ओल्ड चर्चला जायची वेळ झाली. म्हणजे आता 2 वाजता आहे खुलतं चर्च. तोपर्यंत आम्ही तिकडं टाईम स्पेंड केलं म्युझियममध्ये, आर्किओलॉजिकल म्युझियममध्ये. आता आम्ही जसं बाहेर पडलो ते तर खूप मोठं होतं, भरपूर वेळ लागला. व्हिडिओ काय जास्त घेता आले नाही कारण का अलाउड नाही तिथे. आणि फक्त फोटो घ्या म्हटले तुम्हाला, ते फोटो मी इन्सर्ट करेन ह्याच्यामध्ये. थोडे जेवढे जमले तेवढे व्हिडिओ ही घेतले, ते ॲड करेन. पण ते पूर्णपणे व्यवस्थित असं नाही घेता आलं, बिकॉज अलाउड होतं. तरी आम्ही त्यातलं वेळ भेटला तसा आम्ही काढले, छोटे छोटे व्हिडिओ शॉर्ट्स काढले. सो ते आम्ही दाखवतो तुम्हाला. आणि आता ओल्ड चर्चला, हे ओल्ड चर्च आहे. हे ओल्ड चर्च आहे. आतमध्ये खूप छान आहे, थंड पण आहे आतमध्ये. मी गेलो आहे भरपूर वेळा, म्हणजे 1-2-3 वेळा गेलो इथं. जेव्हा पण आलो इथं व्हिजिट झालेलं आहे माझं. पण मस्त आहे, म्हणजे खूप जुने स्ट्रक्चर्स आहेत ते दोन्ही. गोवाची हिस्ट्री म्हणली तरी पण चालेल. आम्ही जातो आतमध्ये आणि तुम्हाला आतलं जर व्हिडिओ घेता आला तर तिथे पण अलाउड असेल तर आम्ही घेणेच नाही. हे आम्ही मंगेशी टेम्पलला पोचलेलो आहोत. अराईव्ह झालोय. हे एंट्रन्स, म्हणजे हे समोर मंगेशी टेम्पल आहे. भरपूर पाऊस चालू आहे. आम्ही पाऊस आता जस्ट सुरू झाला, मगासपासून नव्हता. जस्ट आलो, सो आम्ही चाललोय आता पाऊस चालू झाला. हा मेन एंट्रन्स आहे. हे मेन मंदिर आहे समोर. हे साईडला त्यांचं श्री मंगेश संस्थान कमिटी ऑफिस आहे इकडे. हे स्ट्रेट आहे ते मंदिर आहे. अलाउड नाही मंदिरात फोटोग्राफी, म्हणून इथंपर्यंतच तुम्हाला मी दाखवू शकेन. हे एंट्रन्स आहे. आता जस्ट आमचं मंगेशी टेम्पलचं दर्शन झालं आणि थोडं पाऊस वगैरे चालू आहे म्हणून आम्ही ते बाजूला जरा आराम करून थोडं बसलो म्हणून आम्ही बाजूला बसलो आहे, शेडमध्ये बसलो आहे. आणि आता निघायची वेळ झाली आहे तशी, पण पाऊस आहे म्हणून आम्ही थांबलो आहे. तर इथून जाता जाता एक लक्ष्मीनारायण टेम्पल आहे, तिकडचं पण दर्शन घ्यायचं आहे. पण आता जर पावसावरती डिपेंड आहे, जर पाऊस जास्त झाला तर आम्ही इथून डायरेक्ट आमच्या हॉटेलला जाऊ. कारण का आजचे सगळे मॉन्युमेंट्स, हिस्टॉरिकल प्लेसेस वगैरे कवर झालेत ह्याचे पणजीमधले, आणि आपलं टेम्पल्स पण कवर होतील. आता इथे एकतर झालं, आता लक्ष्मीनारायण टेम्पल राहिलं आहे. जर ते जमलं तर होईल कवर, नाही तर ते मग थर्ड डेच्या येता येता आम्हाला करावं लागेल.
दर्शन द्यायचं लक्ष्मीनारायण टेम्पलचं, कारण का हाच रूट असणार आहे साऊथचा यायचा. तर मग बघूया आता. हाय, आता मी चाललोय जेवायला डिनरसाठी. आता 8:15 वाजलेले आहेत आणि इथं एक खूपच फेमस रेस्टॉरंट आहे कर्लीज बीच शॅक्स म्हणून. येस, कर्लीज बीच शॅक्स. तिथं आम्ही चाललो आहे आजचा डिनर करण्यासाठी. सो आम्ही आता आहे जस्ट आम्ही आता आमचा रूम लॉक केलाय. इथून आता या हॉटेलपासून ते कर्लीज 7 किलोमीटर आहे. येस, फक्त अर्धा तास लागला मला पोहोचायला. अर्धा तास लागेल आणि 7 किलोमीटर आहे. सो चलो, आणि तिकडे गेले की तुमचा ॲम्बियन्स तिकडचा दाखवू आम्ही. सो स्टे कनेक्टेड. हाय गाईज, आम्ही आता कर्लीजला पोचलेलो आहोत. हे जे तुम्ही मागं सगळं बघताय हे कर्लीजच आहे ॲक्च्युली. आणि ह्याचा फ्रंट व्ह्यू जो आहे तिथं आम्ही ज्या साईडला फेस करून बसलेलो ॲक्च्युली फुल समुद्राचा व्ह्यू आहे. पण आता रात्रीचं आहे म्हणल्यावर अंधार आहे, त्याच्यामुळे फुल काहीच दिसत नाही ॲक्च्युली. म्हणजे तुम्ही सकाळचा आला या कर्लीजमध्ये तर तुम्हाला खूप छान सीचा फुल व्ह्यू दिसेल. सनसेट पॉईंट पण आहे. हां, सनसेट पॉईंट्स आहेत. पण आम्ही आता रात्रीचा आलो म्हणलं इथं काही तसं आता दिसत नाही आहे. पण स्टील आम्ही त्या सीच्या व्ह्यूलाच फेसिंग करून बसलेलो आहोत, कारण की समथिंग इज बेटर दॅन नथिंग. दुसरी गोष्ट, इकडं भरती जेव्हा येते तेव्हा कर्लीजच्या एकदम खाली बॉटमला पाणी येते. इतकं भरतीचं पाणी आहे. जे बीच आहे इथं खाली ते सगळे दगड वगैरे आहेत, म्हणजे लॅटराईट स्टोन टाईप पत्थर आहे. त्याच्यावरती सगळे लाटा वगैरे घडतात. याच्यावरती बीचवरती अलाउड नाही आहे. या लेनला फक्त हॉटेल आहे. इकडे तिकडे बघितलं तर सगळं काळोखच आहे. फक्त एवढं 2 हॉटेल आहेत तिथे. इतकं भारी ॲडव्हेंचर रोड आहे ना इकडे. आम्ही येताना ॲक्च्युली आम्हाला खूप असं भीती वाटत होती की या रोडवरती खरंच कर्लीज आहे की नाही. कारण खूप आतमध्ये, खूप म्हणजे बरंच आतमध्ये. म्हणजे एकदम छोटासा रस्ता आणि पायवाटेचा रस्ता, आजूबाजूला खूप मोठी मोठी झाडं, जंगल. आणि जेव्हा तिथं पार्क करतो तिथून 100 मीटर आतमध्ये म्हणजे येताना पण असं वाटतं आहे ना कुठं निघालोय आपण, कुठं पोचल्यानंतर असं वाटतं जन्नतमध्ये चालू आहे. म्हणजे एकदम ॲडव्हेंचरस ट्रिप आपला रोड म्हणजे ट्रिप झाली आमचा रूम कर्लीज. सो ते एक चांगला एक्सपिरियन्स होता. तर रात्रीची वेळ म्हणल्यावर ते अजूनच जरा थ्रिलिंग एक्सपिरियन्स. पण काही घाबरायचं कारण नाही, कारण की आमच्या पुढं मागं अजून 2-4 गाड्या होत्या जे लोक इथं येत आहेत कर्लीजला, कस्टमर आपल्यासाठी. सो आम्ही एकटे नव्हतो रस्त्यावरती, लोक येता करत होते. पण एवढंच की रस्ता तर असा छोटा आहे, पायवाटावरनं गाडी आणावं लागते. आणि ते पण आजूबाजूला मोठे मोठे झाडं आहेत जे आपल्या जंगलात असतात ना तशा टाईप. आणि पायवाट काय तर 100 मीटरच आहे. त्याच्या अगोदर रोड चांगलाच आहे, तसा वाईट नाही आहे. तर आतमध्ये जेव्हा एंटर होतो बीचच्या साईडला तिथं थोडं पाऊस वाटतं. तो ते एक वेगळा आमचा रोड भेटला. मी आतापर्यंत आम्ही जेवढे पण रेस्टॉरंटमध्ये खाल्लो जेवलो ते असा पायवाट म्हणजे असे रस्ते नव्हते, एकदम नॉर्मल आणि चांगले होते. पण ते जरा समथिंग युनिक, समथिंग डिफरंट एक्सपिरियन्स झाला. तो ते एक चांगला आहे. जर तुम्ही आला गोव्याला तर या रेस्टॉरंटमध्ये नक्की या, कारण की तुम्हाला एकतर म्हणजे एकदम साईडला म्युझिक वगैरे चालू आहे. तुम्हाला जेवताना पण एकदम छान ॲम्बियन्स आणि एक वेगळाच तुम्हाला हे भेटेल, छान एक्सपिरियन्स भेटेल की वाईब्स छान आहे. सो आम्ही आता ऑर्डर केलेलं आहे. आमची ऑर्डर सध्या स्टार्टर मागवलेलं आहे. सो ते फिनिश केल्यानंतर मग आम्ही आमचा मेन कोर्स मागवतो. सो स्टार्टर्स आम्ही केलेलं आहे ऑर्डर. आणि हे असे पण आम्ही घातले जरा पार्टी व्ह्यू येण्यासाठी, पार्टी लुक येण्यासाठी असं केलेलं आहे आम्ही. थोडंसं एक तर त्याची पार्टीवाली फिलिंग यावी म्हणून. आणि या आज आमची लकीली आणि गोष्ट की लकीली आम्हाला समजलं इथं आल्याला एंटर केल्या इथं आजच पार्टी आहे. म्हणजे रोज पार्टी नसते, पण आज आहे, त्याच्यामुळे आम्हाला भेटली ती पार्टी. सो वी आर एन्जॉईंग इट. आज मंडे आहे ना, आज मंडे आहे. मंडे नाईटला येस, एव्हरी मंडे नाईट नेहमीच आहे पार्टी. तर आम्हाला माहीत नव्हतं. आम्ही या कॉन्सर्टली म्हणलं डिनर करावं, चला कॅन्डल लाईट करावं म्हणून आलो आम्ही. त्यात पार्टी निघाली.
गोव्याची ही पहिली डिश आम्ही जी स्टार्टर मागवलेली आहे ती फिश फिंगर्स म्हणून एक डिश आहे. ती स्टार्टर म्हणून खूप फेमस डिश आहे इथं गोवामध्ये. हे अगेन चिकन लॉलीपॉप मागवलेलं आहे, दुसरं स्टार्टर. हे आम्ही मेन कोर्समध्ये सध्या चिकन कॅफ्रेल आणि बटर गार्लिक नान आणि बटर रोटी हे असं मागवलेलं आहे. सो हे खाऊन झाल्यानंतर अजून आम्हाला वाटलं तर आम्ही राईस वगैरे मागू, अदरवाईज सध्या तरी हे एवढंच मागवलेलं आहे, चिकन कॅफ्रेल.